सुमित्राबाईसोबत तो प्रकार घडून आता आठवडा उलटला होता. पण या आठवड्याभरात मात्र तसा कोणताही प्रकार पुन्हा घडला नव्हता. आकाश आपल्या आईची शक्य तेवढी काळजी घेत होता. तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होता. सानप साहेब मात्र आपल्या कामात व्यस्त होते. घरीच चालू असलेल्या प्रकाराची त्यांना तसूभरी कल्पना नव्हती. सुमित्राबाई आता चांगल्याच स्टेबल झाल्या होत्या, पण त्यांचा पूजापाठ मात्र वाढला होता. वेळ मिळेल तेव्हा त्या जपमाळ जपत होत्या. आई नॉर्मल होत आहे ते पाहून आकाशही काहीसा सुखावला होता. पण मागील काही दिवसात घडलेल्या प्रकारांनी तो बेचैन होता. त्याला एक गोष्ट कळत होती की कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. मागील काही दिवसात घडलेल्या प्रकारामागेही असंच काहीतरी गूढ आणि अगम्य कारण होतं. या घटना त्या कारणामुळेच घडत असाव्या अशी आकाशच्या जिज्ञासू डोक्यात विचाराची एक ठिणगी केव्हाच पेटली होती. ही ठिणगी जणू दिवस रात्र धगधगत होती. आकाशला ती रात्रभर जागवत होती, दिवसभर बेचैन करून सोडत होती. दुपारी 2 वाजताच आकाशचे लेक्चर संपले. आज प्रॅक्टिकल नव्हते, त्यामुळे आकाश 2:30 वाजताच घरी आला. आल्यावर आईसोबत त्याने जेवण केले. आईला थोडी मदत करून तो आपल्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ अभ्यास करत बसला. 3:30च्या दरम्यान थोडासा कंटाळा आल्याने त्याने पुस्तक बंद केले आणि मोबाईलवर टाईमपास करत बसला. 15-20 मिनिटात तो खाली हॉलमध्ये आला. सुमित्राबाई हॉलमध्येच बसल्या होत्या. आकाशला पाहून 5 मिनिटात त्या कॉफी घेऊन आल्या. कॉफी घेऊन सहज फेरफटका मारण्यासाठी आकाश तळ्याकडे निघाला. 4:15 होत आले असतील. उन्हाची तिरीप अजूनही जाणवत होती. आकाश भरभर पावले टाकत सवयीप्रमाणे तळ्याच्या पाण्यात जाऊन पोहोचला. थंड पाण्याने तोंड धुवून बाहेर येऊन तो त्या गुलमोहराच्या झाडाखाली जाऊन बसला. आजूबाजूचा परिसर नेहमीप्रमाणेच निर्जन होता. 15-1 मिनिटं तिथे बसल्यानंतर त्याला काहीसे बोर वाटू लागले. अजून 4:30 झाले नव्हते. सूर्यास्तासाठी खूप वेळ होता. घरी जाऊनही बोरच होणार होते. त्यामुळे तो तळ्याकाठाने चालत तळ्याच्या एका कोपऱ्याकडील त्या घनदाट जंगलाकडे जाऊ लागला. आकाशच्या कॉलनीचा रस्ता किंवा गोलमोहराच्या झाडापासून तळ्याकाठच्या कोपऱ्यातले हे जंगल अंदाजे अर्धा मैल दूर असावे. आकाश तळ्याकाठाने चालत गवत पालापाचोळा तुडवत त्या जंगलाच्या दिशेने निघाला होता. आजूबाजूचा परिसर निर्जन होता. समोरचं जंगलही शांत शांत भासत होतं. 4:30 होऊन गेले असतील. उन्हाचा जोर क्षणाक्षणाला कमी होत असल्याचा भास होत होता. पायपीट करत करत आकाश स्वतःच्याच तालात जंगलाकडे जात होता. पुढील 10-1 मिनिटात तो त्या जंगलाच्या अगदी जवळ पोहोचला. तळ्याकाठापासून सुरू होणारं ते जंगल आत खूप दूरवर पसरलं असावं. मोठमोठ्याल्या डेरेदार झाडांच्या अकराड विक्राड फांद्यांमुळे जंगलाची खोली समजणं अवघड होतं. अजून थोडं पुढे जावं असा विचार करत आकाश तळ्याकाठाने सुरू झालेल्या त्या जंगलात शिरला. जंगलात पायवाट अशी काही नव्हतीच. तिथे लोकांची वर्दळ तर सोडाच, मानवी संपर्काचा कसलाही लवलेश दिसत नव्हता. काट्याकुट्यातून सुकलेल्या पालापाचोळ्यातून मार्ग काढत तो पुढे सरकत होता. खरं तर त्याच्या या ॲडव्हेंचर सफारीला काहीच अर्थ नव्हता. बसून बोर होतंय आणि तळ्याच्या या बाजूला कधी आलोच नाही, त्यामुळे तो इथपर्यंत चालत आला होता. जंगलात अंदाजे 200 मीटर आत गेल्यावर तो थांबला आणि विचार करू लागला. एकतर जंगल फारच घनदाट होत चाललंय, त्यात कसलीही पायवाट दिसत नाही आहे. जास्त आत जायला नको. बाहेर यायचा रस्ता सापडला नाही तर नसती पंचायत व्हायची. तळ्याकाठच्या गुलमोहराच्या झाडापासून तो जवळजवळ 700-800 मीटर दूर आला असावा. आकाशने आता जास्त पुढे न जाता मागे फिरण्याचा निर्णय घेतला. तो मागे वळणार इतक्यात समोरच त्याला एक अजस्त्र असे सुकलेले झाड दिसले. झाड कसले? सुकलेले खोडच होते ते. आकाशातून वीज पडून कदाचित ते झाड सुकले असावे. आकाशने असा अंदाज बांधला. त्या झाडाचा व्यास चांगल्या 5 व्यक्तींच्या मानवी साखळीतही न बसणारा असावा, एवढे ते खोड प्रचंड होते.
वरती उठणाऱ्या 3-4 अजस्त्र फांद्या कधी काळी अर्ध्यातूनच तुटून गेल्या असाव्या. ते पूर्ण खोड सुकलेले होते. त्याच्यावर कधी काळी आलेली पावसाळी शेवाळ्याची चादर सुकल्याने एक मातकट शेवाळी रंगछटा खोडाच्या खालच्या अर्धवट भागात दिसत होती. अंदाजे 5 वाजत आले असतील. असीम कुतूहलाने आणि एका विलक्षण आकर्षणाने आकाश त्या झाडाकडे जणू खेचला जात होता. समोरच 30-1 मीटरवर उभ्या असणाऱ्या त्या प्रचंड झाडाकडे आकाश भारावल्यासारखा चालत जात होता. पुढील 2 मिनिटात तो त्या सुकलेल्या झाडाजवळ आला. न राहून त्याने त्या खोडाला हाताने स्पर्श केला. एका विलक्षण कंपनाने संबंध खोड जणू थरारले असावे. इतक्यात आकाशच्या दुसऱ्या हातातही एक कंपन जाणवले. पण ते कंपन मोबाईलच्या नोटिफिकेशनमुळे तयार झाले होते. त्याने मोबाईलवरती उचलून पाहिला. मोबाईलचा निळ्या रंगाचा नोटिफिकेशन इंडिकेटर चमकत होता. त्याला कसला तरी मेसेज आला असावा. त्या चमकत्या निळ्या प्रकाशाकडे दुर्लक्ष करून आकाशने मोबाईलचा हात खाली घेतला आणि तो आता त्या झाडाभोवती फेरा मारू लागला. झाडाच्या मागील बाजूस जाताच तो काहीसा चपापला. खोडाच्या मागील बाजूस खोडाला एक मोठी दरार होती. काहीशी निमुळत्या त्रिकोणी आकाराची ती दरार चांगली 5-1 फूट उंच असावी. रुंदीही 2-2.5 फूट होती. पण वरच्या टोकाला मात्र ती दरार निमुळती होत गेली होती. बाहेरच्या सूर्यप्रकाशाचा काही अंश त्या दरारीतून खोडाच्या आतील ढोणीमध्ये पडला होता. आत ओलसर माती, थोडाफार पालापाचोळाही दिसत होता. 3-4 लोक सहज उभी राहू शकतील एवढी जागा आतमध्ये निश्चित असावी. एवढ्या दूर आल्यावर आत न जाता परत जाण्यात काय अर्थ? एकदा आत जाऊन पाहूयाच. मोबाईलचा टॉर्च आहे सोबत. 2 मिनिटात पाहून मग सरळ घराकडे निघून जाऊ, असा विचार करत आकाशने आत पाऊल टाकले. बाहेरच्या तुलनेत आत काहीसा अंधार असल्याने हातातील मोबाईलवर चमकणारी ती निळी नोटिफिकेशन जास्तच प्रखर दिसू लागली. आकाश आता आतील ढोणीच्या केंद्रस्थानी जाऊन उभा राहिला. मोबाईलचा टॉर्च सुरू करून तो आजूबाजूला काय आहे ते पाहत होता. आणि इतक्यात भोवतीचे ते सुकलेले झाड कुठेतरी हरवल्यासारखे त्याला जाणवले. अचानक तो कितीतरी 1000 फूट खोल खड्ड्यात पडतोय असा भास होऊ लागला. आजूबाजूच्या सर्व गोष्टी नाहीशा होऊन तो एका शुभ्र जागी अलगदच तरंगतोय असं त्याला वाटत होतं. तिथे कसलाही आकार नव्हता, कोणतीही वस्तू नव्हती. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त एक शुभ्र प्रकाश होता. तो जणू एखाद्या वेगळ्याच ग्रहावर वावरत असल्याचा भास होत होता. स्थळ, काळ आणि आजूबाजूचे भौतिक जग कुठेतरी गायबच झाले होते. त्या शुभ्र प्रकाशात तो दिशाहीन होऊन तरंगत होता. त्याचं शरीर कापसापेक्षाही हलकं वाटत होतं. पुढील काही क्षणात तो त्या कोऱ्या जगात दिशाहीन वावरत होता. मग अचानक त्याचं शरीर जड वाटू लागलं. आजूबाजूचा तो शुभ्र प्रकाश हळूहळू धुसर होऊ लागला आणि सभोवती गोष्टी अचानक प्रकटल्याचा भास होऊ लागला. आकाशने पाय आपटून खात्री केली. आता तो एका ठोस जागी उभा होता. शुभ्र प्रकाशाने दिपलेले आपले डोळे शक्य तेवढे ताणून तो आजूबाजूच्या जगाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागला. आता तो त्या झाडाच्या ढोणीमध्ये नव्हताच. तो जिथे उभा होता ती जागा एका गुहेसारखी भासत होती. त्याच्या समोरच अंदाजे 6 मीटरवर त्या गुहेला बाहेर जाण्यासाठी तोंड असावे. पण तिथून एक विलक्षण लाल प्रकाश येत होता. बाजूच्या मिट्ट काळोखात दुसरा कोणताही रस्ता दिसत नसल्याने आकाश हळूहळू त्या लाल प्रकाशाच्या दिशेने चालू लागला. तो लाल प्रकाश इतका गडद होता की काहीही नीट दिसत नव्हते. त्याने आपल्या हातातील मोबाईल वर पकडून टॉर्च सुरू करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक विचित्र गोष्ट त्याला दिसली. मोबाईलचा निळा नोटिफिकेशन लाईट त्या लालसर प्रकाशात कमालीचा शुभ्र रंगाने चमकत होता. निळा नोटिफिकेशन लाईट शुभ्र रंगात कसा चमकू लागला? त्या गुहेच्या तोंडाशी जात असतानाच त्याला जाणवलं की बाहेरच्या लाल प्रकाशात भयंकर चित्काराचे आवाज येत आहेत. एवढे तीव्र की तो घाबरतच मागे वळला आणि जिथून आला होता त्या जागी परत जाऊन उभा राहिला. पुन्हा तो एकदा हजारो फूट खोल खड्ड्यात पडल्याचा त्याला भास होऊ लागला. बाजूची ती गुहा केव्हाच धुसर होऊन तिची जागा मघाच्या त्या शुभ्र प्रकाशाने घेतली होती. त्या ठिकाणी काही क्षण तरंगल्यानंतर त्याचं शरीर पुन्हा जड वाटू लागलं. तीव्र प्रकाशाने दिपलेले डोळे चोळून जेव्हा तो भानावर आला तेव्हा एका ठोस जागी तो उभा होता. डोळे ताणून त्याने आजूबाजूला पाहिले
तो तळ्याकाठच्या त्या गुलमोहराच्या झाडाखाली खडकावर उभा होता. झालेल्या प्रकाराने आकाशला चक्करच यायची बाकी राहिली होती. मागील तासभरात जे काही घडलं होतं ते इतकं अगम्य आणि गूढ होतं की नेमकं काय झालं आहे हे आकाशला काहीच समजत नव्हतं. आपण या खडकावर बसून एखादं स्वप्न तर पाहिलं नाही ना, असा प्रश्न त्याला पडला. घडलेल्या प्रकारावर विश्वास ठेवावा की नाही या द्विधा मनस्थितीत त्याने घड्याळ पाहिलं. 5:15 वाजले होते. आपण जे काही पाहिलं ते जर घडलं नसेल तर मागील अर्धा पाऊण तास आपण काय करत होतो आकाशला काहीच समजत नव्हतं. त्याने मोबाईल वर उचलून पाहिला. नोटिफिकेशन लाईट निळ्या रंगात अजूनही चमकत होती. उन्हाची तिरीप चांगलीच कमी झाली होती. घडल्या प्रकाराचा विचार करत तो आता घराच्या दिशेने चालू लागला. आपण जे काही पाहिलं तो भासच असावा, नाहीतर हे कसं शक्य आहे? त्या सुकलेल्या झाडापासून आपण एका क्षणात तळ्याकाठच्या त्या खडकावर कसे येऊ शकतो? नक्कीच आपण एखादं स्वप्न पाहिलं असावं. मनावर असलेल्या ताणानेही असे हॅल्युसिनेशन्स होऊ शकतात. आईबाबांना याबद्दल न सांगितलेलंच बरं. त्यांनाच काय, कुणालाही याबद्दल सांगून काहीच उपयोग नाही. आणि सांगणार तरी काय? जे आपल्यालाच नीटचं कळालं नाही ते दुसऱ्याला काय सांगणार? आठवडा होऊन गेला तरी आकाशने त्या झाडाबाबत आणि घडलेल्या प्रसंगाबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. पण हल्ली तो फारच बेचैन आणि काहीसा एकलकोंडा बनत चालला होता. कॉलेजमध्येही रोहनशी तो मोजकेच बोलत होता. सानप आपल्या कामात व्यस्त होते आणि आईला काही सांगायची आकाशची हिंमत होत नव्हती. आताच कुठे ती नॉर्मल झाली होती. तिला असं काही सांगून आकाशला तिची चिंता अजून वाढवायची नव्हती. आजचं आकाशचं शेड्यूल काहीसं कंटाळवाणं आणि थकवणारं होतं. कॉलेजचा आर्ट फेस्टिवल जवळ आला होता, त्यामुळे आकाश सकाळी लवकर उठून 9 वाजेपर्यंत कॉलेजला पोहोचला होता. फेस्टिवलमध्ये होणाऱ्या चर्चासत्र आणि पथनाट्यात तो सहभागी होणार होता आणि त्याची तयारी करण्यासाठी तो सकाळी लवकर गेला होता. दुपारी लेक्चर्स आणि नंतर प्रॅक्टिकल संपवून पुन्हा पथनाट्याची प्रॅक्टिस होती. ती संपवून त्याला घरी यायला 6:45 वाजले होते. घरी पोहोचल्यावर तो कसाबसा फ्रेश झाला. खरं तर त्याला जेवायचीही इच्छा राहिली नव्हती. कधी एकदा झोपतोय असं त्याला झालं होतं. रात्रीचं जेवण आटोपल्यावर तो पटकन आपल्या खोलीत गेला. 5-1 मिनिटे मोबाईलवर टाइमपास करून तो पलंगावर पडला. कोणत्याही क्षणी त्याचे डोळे झोपेच्या अधीन होणार होते. नाईलाजाने त्याने हात लांबवून बेड शेजारचा स्विच बंद केला. पूर्ण खोलीत मिट्ट काळोख पसरला. आकाशने पुढच्या काही क्षणात डोळे मिटले. रात्रीचे 1 वाजून गेले असतील. सोसायटीच्या बाजूच्या तळ्याकडील मिट्ट काळोखातून ते लुकलुकते डोळे सोसायटीकडे येऊ लागले. पण रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश पसरला होता, म्हणून ते लुकलुकते डोळे बंगल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या अंधारातून पुढे पुढे सरकत होते. बरेच बंगले बंद होते. ते बंद बंगले ओलांडत आता ते अभद्र आकाशच्या बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंडमध्ये उतरले. हळूहळू ते काळोखात बुडालेल्या आकाशच्या रूमकडे तरंगत जाऊ लागले. मंदिरासमोरील कट्ट्यावर बसलेल्या त्या वेड्याने ते डोळे पाहिले. त्या अभद्राचा अनिष्ट डाव वेड्याने ओळखला असावा, पण त्या वेड्याकडे टॉर्च नव्हता आणि आकाशची रूम पहिल्या मजल्यावर होती. वेळा तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हता. हातातला कंदीलही फेकून मारला तर किती वर पोहोचेल याची त्याला खात्री नव्हती. शिवाय जवळचा कंदील फेकल्यावर तो बंद पडला आणि लाईट गेली तर त्या खोलीत राहणाऱ्या मुलाचं मरण त्याच्या खोलीबाहेरच घोंगावत आहे हे पाहून तो वेडा कमालीची चुडबुड करू लागला. ते अभद्र आता आकाशच्या गॅलरीत उतरले होते. आपले लुकलुकते चांदीचे डोळे रस्त्याकडील त्या वेड्यावर रोखून ते बिभत्स चित्कार करत फिदी फिदी हसत होते. हे पाहून तो वेडा चवताळला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. गाढ झोपेत असलेल्या आकाशच्या कानावर तो आवाज हलकेच पडत होता. आकाश झोपेतच चुडबुड करू लागला. जसजसा तो जागा होत होता तसा वेड्याचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागला. त्याने तो आवाज ओळखला, पण अर्धवट झोपेतून उठण्याची त्याची इच्छा नव्हती. आणि इतक्यात तळ्याकडील गॅलरीच्या स्लायडिंग डोअरचा सरकल्याचा आवाज आकाशच्या कानी पडला. मिट्ट काळोखात काही दिसत नसले तरी काहीतरी हालचाल होत आहे हे जाणून आकाश सावध झाला. झोपलेल्या अवस्थेतच डोळे ताणून तो त्या गॅलरीच्या डोअरकडे पाहू लागला आणि अचानक खोलीत विलक्षण गारठा जाणवू लागला. त्या गारठ्या पाठोपाठ एक विलक्षण घाणेरडा दर्पही येऊ लागला आणि पुढच्या काही क्षणात आकाशने ते डोळे पाहिले.
ते लुकलुकते चंदेरी रंगाचे डोळे गॅलरीतून आत तरंगत झोपलेल्या आकाशच्या पायाजवळील बाजूस येऊन आकाशकडे रोखून पाहू लागले. ते डोळे उभट अंडाकार आकाराचे होते. चांदीचा वर्ख चढवल्याप्रमाणे ते चमकत होते. त्याच्या मध्यभागी मोठ्या मिरीच्या आकाराची काळी बुबुळेही दिसत होती. ते डोळे अखंड लुकलुक करत होते. 2 क्षण आकाश आणि त्याची नजरानजर झाली असावी आणि ते अभद्र पुढे झेपणार इतक्यात खोलीतील विजेच्या बटनाचा खटकन आवाज झाला. क्षणभर त्या प्रकाशाने आकाशचे डोळे दिपले. खोलीत लख्ख प्रकाश पसरला. प्रकाशाने जणू त्या लुकलुकत्या डोळ्यांचा जळफळाट झाला असावा. पुढच्या क्षणाला ते डोळे गॅलरीतून बाहेर जात काळोखात नाहीसे झाले. अन भानावर येत आकाशने पाहिले, एक शुभ्र आकृती खोलीच्या दाराजवळ उभी होती. ती आकृती एका बाईची होती. त्या बाईने क्षणभर आकाशकडे पाहिले आणि खोलीच्या बंद दारातून आरपार होत ती बाहेर गेली. हा सर्व प्रकार मोजक्या 4-5 सेकंदात घडला होता. मगापासून जणू काळीच घशात अडकलेला आकाश भानावर आला आणि भीतीने त्याच्या तोंडातून एक आर्त किंकाळी निघाली. त्याच्या या अशा ओरडण्याने सुमित्राबाई झटकन जाग्या झाल्या असाव्या. त्यांनी सानप यांना जागे केले आणि ते दोघेही जिना चढून धावतच आकाशच्या रूमकडे आले. आकाशने आईचा आवाज ऐकून दरवाजा उघडला. सुमित्राबाईंनी पाहिले, आकाश पूर्ण घामाने भिजला होता. तो थरथरत होता. त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. पण तो काहीतरी सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. त्याच्या तोंडावर हात ठेवून सुमित्राबाईंनी त्याला बोलू नको असा इशारा केला आणि घट्ट मिठीत कवटाळून धरले. पुढचे 10 मिनिट आकाश आपल्या आईच्या मिठीत तसाच उभा होता. त्यानंतर त्यानं स्वतःला सावरलं. आईने त्याला बेडवर बसवलं आणि पाणी देत तिने विचारलं, आकाश बाळा, अरे काय झालं? एवढा का ओरडलास तू? काही स्वप्न वगैरे पडलं का? काहीसा स्टेबल झालेला आकाश आता बोलू लागला. झालेला सर्व प्रकार त्याने सानप आणि सुमित्राबाईंना सांगितला. सुमित्राबाईंची तर बोबडीच वळली. सानप मात्र या प्रकारापासून पूर्णतः अनभिज्ञ होते. तेव्हा सुमित्राबाईंनी त्यांना स्वतःसोबत झालेला प्रसंगही सांगितला. सानप यांना तरीही विश्वास बसत नव्हता. पण आपला आक्षेप नोंदवायची ही वेळ नाही हे ओळखून ते शांत बसले. थोड्या वेळाने आकाश चांगलाच नॉर्मल झाला. पण सुमित्राबाई त्याला एकट्याला सोडायला तयार नव्हत्या. सुमित्राबाई आज त्याच्यासोबतच झोपल्या. सानप मात्र खाली येऊन आपल्या खोलीत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सानप कुटुंबीय जागे झाल्यापासून सगळं काही ठीक आहे या आविर्भावातच वावरत होते. पण आकाश आणि सुमित्राबाई हे दोघेही अजिबात ठीक नव्हते. सानप एकटेच काय ते ठीक होते. शेवटी न राहून सुमित्राबाईंनी नाश्ता करत असताना तो विषय काढलाच. अहो मी काय म्हणते, सगळं अभद्र घडते इथं आल्यापासून. मला इथं राहावंसं वाटत नाही आहे. आधी मला ती अवदसा दिसली या घरात आणि रात्री तर सरळ पोराच्या खोलीपर्यंत पोहोचली. हे बघा, हे चांगलं लक्षण नाही. काहीतरी विचित्र घडलं असावं या घरात. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपण लवकर हे घर सोडूया. शहरात एखादा फ्लॅट बघून तिकडे जाऊयात. छोटा असला तरी चालेल मला, पण शांतपणे राहता येईल तिथे. ब्रेडवर लोणी पसरवणारे सानप यांचे हात क्षणभर थांबले. सुमित्राबाईकडे एक जडजडीत कटाक्ष टाकून सानप बोलू लागले, हे बघा, तुम्ही दोघेही नीट ऐका. तुमच्या या असल्या गोष्टीवर मला अजिबात विश्वास नाही आहे. अरे 15,000 एवढा आलिशान बंगला कुठे मिळेल का? मस्त राहायचं सोडून तुमचं काहीतरीच म्हणे बाई दिसते. मला कुठे दिसली नाही आजपर्यंत. आणि जरी आपण हे घर सोडायचं ठरवलं तरी एवढं सोपं आहे का ते? आधी शहरात एखादी चांगली वस्ती पाहून सर्व सोयींनी युक्त असं अपार्टमेंट शोधावं लागेल. मग शिफ्टिंग करावं लागेल. आज म्हटलं सोडूया आणि उद्या निघालो, असं कुठे होतं का? मी बोलून बघतो प्रॉपर्टी डीलरशी, बघूया काही व्यवस्था होत असेल तर. पण महिनाभर तरी जाईलच घर बदलायचं म्हटलं तर. आकाश शांतपणे या दोघांचे संभाषण ऐकत होता. त्यामध्ये सहभागी होण्याची त्याला कसलीच इच्छा नव्हती. आपला ब्रेकफास्ट संपवून सानप ऑफिसला निघून गेले. आज आकाश कॉलेजला जाणार नव्हता. सुमित्राबाईंनीच त्याला आज घरी राहून विश्रांती घ्यायला सांगितलं होतं. दुपारचं जेवण आटोपून आकाश हॉलमध्येच टी व्ही पाहत बसला होता. पण मुळातच त्याला टी व्ही पाहण्याची जास्त सवय नव्हती. त्याला ते बोर वाटू लागलं. त्याने सुमित्राबाईच्या आवडीचे चॅनल सुरू केले आणि फोनमध्ये डोकं गुंतवून तो तसाच बसून राहिला. सुमित्राबाई आपल्या आवडत्या धारावाहिक पाहत होत्या. सोफ्यावर आडवा पडून फोन पाहत असणाऱ्या आकाशला तिथेच झोप लागली होती. 4:30च्या सुमारास तो जागा झाला.
तो उठून फ्रेश होईपर्यंत सुमित्राबाई त्याला कॉफी घेऊन आल्या. कॉफी घेऊन आकाश थोडा तरतरीत झाला. 4:45 होऊन गेले होते. सहज पाय मोकळे करून यावे म्हणून तो घराबाहेर पडला आणि तळ्याकडे जाण्यास निघाला. गेटमधून बाहेर रस्त्याला लागल्यावर त्याला सायंकाळचा फेरफटका मारणारे ते आजोबा येताना दिसले. ते सोसायटीच्या बाजूस असणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दिशेने चालले होते. थोडा पुढे चालत गेल्यावर आजोबा अगदी जवळ आले. त्यांनी आकाशकडे पाहून स्मितहास्य केले. आकाशही त्यांच्याकडे पाहून हसला. या आजोबांना माहिती असेल का इथल्या प्रकाराबद्दल? एक विचार आकाशच्या डोक्यात येऊन गेला आणि त्याने आजोबांना थांबवले. नमस्कार आजोबा, मी आकाश सानप, या बन्सल विलामध्ये राहतो. 2 मिनटं बोलायचं होतं तुमच्याशी. हातातल्या काठीवर दोन्ही हात टेकून आजोबा स्थिर उभे राहिले आणि बोलू लागले. नमस्कार बाळा, मी गोडबोले. तुझं नाव माहिती नसलं तरी तू इथे राहतो हे माहिती आहे मला. मी पाहिलं आहे तुला बऱ्याचदा. बरं बोल, काय बोलायचं होतं तुला? आकाशने घडलेला सर्व प्रकार तपशीलवार आजोबांना सांगितला आणि तो विचारू लागला. आजोबा, मला दिसलेल्या त्या बाईबद्दल किंवा त्या सिल्वर कलरच्या डोळ्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? शेवटच्या प्रश्नावर आजोबा काहीसे दचकले आणि हाताने आकाशला जवळ येण्याची खूण करत दबक्या आवाजात ते बोलू लागले. हे बघ बाळा, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही वर्षभरापूर्वी या बंगल्यात राहायला आलो आहे. त्यामुळे या बन्सल विलाबद्दल किंवा या सोसायटीबद्दलची जुनी माहिती आमच्याकडे नाही. पण एक गोष्ट सांगतो, तू पाहिलेले ते लुकलुकते चांदीचे डोळे मीही 2दा पाहिले आहेत. रात्री मिट्ट काळोख पडल्यावर ते अधाशी डोळे इथे काळोखात वावरत असतात. ते कुठून येतात हे न उलगडलेलं कोडं आहे, पण ते फारच भीतीदायक आणि हिंस्त्र आहेत. इथे जे काही प्रकार घडत आहेत त्यामागे ती असुरी शक्तीच कार्यरत आहे, याबद्दल मला कसलीच शंका नाही. पहिल्यांदा जेव्हा मी ते विचित्र डोळे पाहिले तेव्हा मीही तुझ्यासारखाच भांबावून गेलो होतो. त्यानंतर जेव्हा मी त्या डोळ्यांना आमच्या बंगलोच्या कंपाऊंडमधील काळोखात वावरताना पाहिले तेव्हा माझ्या काळजाचा थरकाप उडाला. यावर मार्ग काढण्यासाठी माझ्या एका मित्राने मला फुले गुरुजींना भेटण्याचा आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. फुले गुरुजी एक सिद्धहस्त पुरुष आहेत. ज्योतिष्य विद्यापासून ते अघोरी तंत्रसाधनेपर्यंत बऱ्याच विद्या त्यांनी हस्तगत केल्या आहेत. ते लोकांकडून एका दमडीचीही अपेक्षा न करता लोकांना मदत करतात. काळोखात वावरणाऱ्या सैतानी शक्तीपासून लोकांचे रक्षण करणे याला ते आपलं कर्तव्य समजतात. मी मोठ्या आशेने त्यांच्याकडे गेलो आणि मला दिसलेल्या त्या डोळ्यांबद्दल त्यांना सांगितले. पण या लुकलुकत्या डोळ्यांमागील अदृश्य सैतानी शक्तीबद्दल त्यांना फारशी माहिती नाही. त्यांनी मला एकच सल्ला दिला, तो म्हणजे रात्री अजिबात काळोख न होऊ देण्याचा. म्हणूनच मी माझ्या बंगल्याच्या पूर्ण कंपाऊंडमध्ये मोठे बल्ब लावून घेतले आहेत. बंगल्यात आम्ही रात्र झाल्यावर अजिबात काळोख होऊ देत नाही. सध्या तरी तोच एक मार्ग आहे त्या सैतानी शक्तीपासून वाचण्याचा. आणि ते बल्ब लावल्यावर आजवर आम्हाला कधीही त्रास झाला नाही. बाळा, फुले गुरुजी आपल्या सोसायटीमध्येही येतात. त्या वेड्याला भेटतात. त्याच्याकडून त्या सैतानी शक्तीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. तेच आहेत जे तुला काहीतरी मदत करू शकतात. तुला हवं असेल तर त्यांच्या आश्रमाचा पत्ता मी देऊ शकतो. हो आजोबा, प्लीज द्या ना मला आश्रमाचा पत्ता. असं म्हणताच गोडबोले आजोबा आकाशला आपल्यासोबत त्यांच्या बंगल्यात घेऊन गेले. काळोखाच्या या भयान साम्राज्यात तेजस्वी प्रकाशाची एक किंचित लकीर आकाशला दिसली होती. पुढील भाग लवकरच.